इग्नोरन्स एखाद्या वेदनेपेक्षा सुद्धा भयानक असते ही गोष्ट. बघा ना, एखादी वेदना आहे आणि ती तुम्हाला कुणाला तरी सांगायची आहे. तुम्ही धावताय, पळताय, पण ऐकणारा कोणीच नाहीये. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा जन्म हा त्या वेदना सोसण्यासाठीच झालेला आहे. इट इज अन पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. तो इग्नोरन्स एखाद्या व्यक्तीनं किंवा समाजाने जर स्वीकारला ना, तर परिस्थिती आणखीनच जटिल बनते, क्रॉनिक बनते. आपण असं सहज म्हणून जातोय की अरे असा का जगात राहतोयस, तू काय अमक्या जातीचा आहेस का, अरे तू का असं वागतोय, तमक्या जातीचा आहेस का. शेकडो वर्ष ह्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला जागा करणं किती अवघड काम असेल. काय काय किती वेळ लावला अरे असू दे रे बाबा. अरे जरा काम होतं रे, बाहेर जायचं होतं जरा. काय बाहेर जायचं होतं? कुठे बाहेर जायचं होतं? घरी जरा काम होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आपल्याला कंटेंट करायचं आहे. मुद्दे काढल्यात रे मी. 10 मुद्दे काढल्यात. त्या 10 मुद्द्यांवर एक नाही आपण हे बघ, हे पहिले 5 मुद्दे आणि हे पहिले 5 मुद्दे. खोकतोच कसलं रे? कसलं खोकतोच यार? तोंडावर खोकतं का असं कोणी? तिकडे म्हणून खोक ना. थुक्की उठली ना सगळी. न्यूटनचा नियम माहिती तुला? कसला न्यूटनचा नियम? न्यूटन म्हणतो की आधी खोका मग ऍक्शन करा. ते कधी म्हटला तो? तिकडे म्हणून खोक ना. ऐक की मी आधी बघणार का मग खोकणार? म्हणजे तिकडे म्हणून खोकू शकतोस का नाहीस तू? म्हणजे असं खोकू म्हणतोस का? असं आधी बघायचं मग तिकडे खोकायचं. मला भूक लागल्या, जाम भूक लागल्या मला. बिस्किट घे, बिस्किट खायचं. ऐक एकतर याला लेट केलायस तू, खूप लेट केलाय याला. कोण एवढं काय फालतूपणा खाणार आहेस? काय मग मी सांगितलं ना तुला आधी खाऊ. किरकिर करू नकोस. तू तोंडाने फोडू नको रे. तोंडाने कसलं फोडतोयस ते? दात लावू नको त्याला. चात बुडून चहा मी घेतो आधी व्यवस्थित. घे, मी बुडवतो. नको आधी मी पितो चहा व्यवस्थित. नंतर आता तू यात बुडवणार, परत खाणार, परत यात बुडवणार. आधी मी खातो व्यवस्थित. कोविडचा पेशंट नाही कोविड मला नाही चालत नुसतं. मला खरंच चालत नाही गोष्ट. गप ना. अरे जरा बुडवणार असं पाहिजे का तुला? पाहिजे का? थांब. हे घे. चहा बिस्किट पाहिजे ना? हे घे, पी, खा, घे का. मला नाही आवडत चहा बिस्किट. वागायलायस चिवडा. मी काय म्हणतोय, थांब एक मिनिट. मला त्यातच खायला नको. चालत नाही का माझं? नाही. हे काय भारत पाकिस्तान पार्टिशन? भारत पाकिस्तान पार्टिशन. हे कसं वाटायला लागलं माहितीये काय? ध्रुवराटीच्या कंटेंट सारखं. भारत पाकिस्तान आपला नितीश राजपूतचा त्या ध्रुवराटीने टापला. काय चिवडा कंटेंट टापला. परवा दिवशी पडला होता तो. थांब आता तू चमचा घेऊन मी खातोय. काय चाललंय तुझं खुळागत? हावऱ्या जरा मला जादा दे. एवढं काय? घे. अरे एवढं कुठं कमी? तेवढं दे की मला. कमी कर जरा, कमी कर. मी ते परत यात आण नको. तुला आधीच कळायला पाहिजे होतं. थांब 1 मिनिट. हे काय आता काय तिसरा? हे काय काढालायस? हा भारत, हा पाकिस्तान, हा बांगलादेश. समज काय समज आहे समज. खाऊया आता आपण व्यवस्थित. हे लागलं तर आपण खाऊया, नाहीतर नाही. ह्यात पण 2 भाग करूया वाटल्यास. तुझा माझा एक वेगळा. बरं बाबा. अरे काय मी काय म्हणतोय, हे बघ, हे मी केले आणि हा नोट्स काढल्यात. कविता आहे, इंटरेस्टिंग केल्या. वाचतो. थांब की सांगतो मी जरा. काय करायचं माहितीये की मी तुला वाचून सांगतो. कविता लय भारी आहे. ही एक आहे आणि दुसरी एक आहे. ही बघ कशी वाटते तुला. म्हणजे बघ काय करायचं, मी असं पुढे येणार आणि मी अशी सांगणार की आता तरी देवा वाचू दे. केस कसले लागले त्याला? ते आपलं असंच मोरपंख ठेवतो रे त्याच्यात. घाण वाटते. तू व्यवस्थित आणत जा. घाण लावत जाऊ नको पुस्तकाला. ती काय पुन्हा काय जेवणाला वगैरे वापरला ती गेलं पोटात तर केवढ्याला पडायचं ते. स्वच्छता ठेवत जा ना व्यवस्थित. तू वही का फेकलीस? वही फेकली म्हणजे तुला समजायला पाहिजे. फेकली नाही, ठेवली मी. तुला समजायला पाहिजे पानात स्वच्छता ठेवायची ती. तू स्वच्छ आजारी राहतोस, गाणेरडा राहतोस तू. तू आता जसं वागायला लागलायस का नाही, असं कुठला शत्रू पण वागत नाही, हरामखोरा. वाईट वाटलं ना? ह्याच्यापेक्षा सुद्धा वाईट वागलेत लोक आपल्या दलित बांधवांसोबत. ज्यावेळी त्यांची सावली पडायची ना, त्यावेळी लोक आंघोळ करायचे.
कमरेला झावळ्या लटकलेल्या असायच्या, गळ्यात एक लोटका दिलेला असायचा. त्यांना पिण्यासाठी जी भांडी होती ना ती सुद्धा वेगळी ठेवली जायची. काय वाटलं असेल, काय यातना झाली असेल त्यांना, आणि तू इतकं कॅज्युअली घेतोस सगळं. आता माझा मूड ठीक करतो मी. हा, तू लिहिलेली कविता आहे ना, वाचतो. आता तरी वाचू देवा, आता तरी वाचू देवा पुस्तकांची पानं, उघडू दे कान माझे आता. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हे त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. एखाद्या विषयाचं सिरियसनेस, गांभीर्य हे जर कळायचं असेल ना तर पुस्तकांच्या पानांना तुम्ही हात लावला पाहिजे. पुढचं ऐका, खूप छान लिहिले मी. म्हणजे की किती दिस गेले वेळेत नहाले, अंतर बुडाले काळ जात. म्हणजे तुमच्या हातात जर ती पुस्तकांची पानं नसतील ना तर ही सगळी वेळ जाणार आहे. तुमच्या अंगावर वेळ कितीही टाकली तर ती वेळ बुडल्यासारखी आहे. काळजात तुमच्या अंतरच कायम पडणार. अर्थ नाही त्यात झुरते ग रात, एकांताची साथ आयुष्यात. आयुष्यात जर शिक्षण नसेल, विद्या नसेल तर एकांताची साथ कायम तुमच्या आयुष्यात राहणार. नको नको झाले आयुष्याचे ओझे, संतापाचे भय संपेनात. शिक्षण नसलं ना तर संतापाचं भय तुमची साथ कायम घेऊन जाणार. वा, क्या बात आहे सजग सर, मस्त, एक नंबर. आज पहिल्यांदा कविता लिहिल्यासारखी काहीतरी वाटली मला पण. आजचा दिवस कारणी लागला. वा, चला आता जायला पाहिजे. दादा, ऍक्च्युली माझं काम काय होतं माहितीये काय? ऍक्च्युली माझं काम हे आहे की जसं तू नाव वापरतोयस किंवा जेवढं मोठं मोठं बोलतोयस ना त्यासारखी काही कामं पण करत जा. मी आहेत ना आज काही पुस्तकं आणले. ही पुस्तकं इथे ठेवतो बघ. ही पुस्तकं आहेत ना, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पुस्तकं आहेत. ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि स्वतःहून पोहोचली पाहिजेत. करायचं नाही. थोडं बँकेत काम आहे. आपण लगेच, मी जाऊन आलो की लगेच वाटूया. इथंच चाललंय हे सगळं, इथंच चाललंय सगळी पोकळी. जसं दुसऱ्याला शहाणं करताय ना तशी थोडी जबाबदारी घ्यायला शिका. तू घे. किती 2 गट्टे. तर उत्तर काय? टिपिकलच उत्तर आहे. मोठमोठ्या लोकांनी सांगितलंय ना तेच. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञान घ्या, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता पूर्वीसारखं तरी नाहीये. ज्ञानाचे कितीतरी सोर्स उपलब्ध आहे. बघा की आता तरी तुम्ही ज्ञान घेतच आहात, पण ज्यांनी या ज्ञानाचे दरवाजे आपल्याला उघडे करून दिले त्यांचं महात्मा तर आपल्याला मानलंच पाहिजे. आजचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या. त्यांचं एखादं पुस्तक वाचा किंवा त्यांचा एखादा व्हिडिओ बघा. तेवढं तरी करू शकतो ना आपण. कुठलाही महामानव एखाद्या जातीसाठी किंवा एखाद्या समाजासाठी लढत नसतो, तो संपूर्ण देशासाठी लढत असतो. आपलं संविधान आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट नक्की शिकवतं की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विनम्र अभिवादन.